सोनूभाऊ विनयला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. फोकस ऑन वृंदावन स्टेज.
योगी वडील चेन आहे गोपाल उपकरण तो कॉमेडी करतो त्याला बघू आपण चेंडू खूप खतरनाक अशी गोलंदाजी नुकसान म्हणून बॉल घेतो तो फिल्डरच्या हातात खूप चांगली अशी फिल्डिंग आणि अतिशय उत्कृष्ट कव्हर ठेवून आणि 3-4 बीट आणि पण काही फायदा नाही एकाने बुट पकडलं मी घेलो तू घेतो मी घे अशा प्रकारे पोलीस त्यांनी पकडले सुमित खूप चांगली गोलंदाजी करतोय बघूया काय होणार पुढचा चेंडू चेंडू टाकला टोळला जातो बॉल सीमारेषा पाऊस पुढे चोकला खूप चांगला टोळला बाउंड्रीच्या बाहेर उभं राहिले काय सर्वांना विनंती आहे ग्राउंडमध्ये कोणी उभं राहू नये कारण की बॅट्समॅनला नेट मागे सुरू झाली बॅटिंग एक धाव चेंडू वेळेची समाप्ती एका वेळेच्या समाप्तीनंतर येतो 9 धावा चांगली गोलंदाजी केली परंतु पण 9 धावा खर्च झालेला आदित्य भाऊ उच्च तळावर न सुटायचे बघूया पहिला चेंडू काय करतात ते असे उत्कृष्ट जॉब मध्ये मारला येतो त्यामधून बीएसएनएल चौघां कॉलेजमध्ये हॉटेलमध्ये नेमका टीममेट आहे त्यासोबत खूप क्रिकेट खेळलेला आहे मी तो खूप चांगला प्लेअर आहे खूप चांगला बॉल खाली आला थोडा 2 धावा आहेत त्या बिकनी झोन मध्ये बॉल गेला होता त्यामुळे 2 धावा मिळाले आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती वीस 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा तिसऱ्या षटकाला सुरुवात होत होती पुन्हा एका मिनिटात ग्राउंडला धावले आता बॉलिंग करतो परत एकदा सुमित बघूया सुमित कशी बॉलिंग करतो आपल्या टीमसाठी तो पण खूप चांगला गोलंदाज पहिला आणि गांधी गोल हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न परंतु गांधी खूप झालेली होती आणि बॅक टू पॉवर नेक्स्ट बॅट्समॅन येत होतो प्रदीप भाऊ काही चांगली कामगिरी नाही करू शकले आपल्या टीमसाठी 2 बॅट्समॅन परतलेले आहेत काही न करता खूप चांगली गोलंदाजी करतो तो हिवाळा आणि नवीन प्लेअर येत होता परंतु आयकॉन प्लेअर होतो
पेडगाव संघाचा कॅप्टन CAPTIA कॅप्टन बघूया परत आयकॉन प्लेअर कॅप्टन आपल्या टीमचे टार्गेट आपल्या टीमसाठी नंबर झुकवा त्याला संघ खूप चांगली गोलंदाजी करते हा पण खूप चांगला बॉल आणि डिफेन्स केला तो थारासारखा जिथे एक धाव मिळायची तिथे एकच धाव मिळली खूप चांगली फिल्डिंग थारासारखा प्लेट केला होता धावली नंबर 17 एबी डिव्हिजनचे प्लेयर आहेत ते चांगला बॉल यॉर्कर आणि हा एक धाव पूर्ण खूप चांगली गोलंदाजी होते की याला संघातर्फे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत आहे आणि हा यॉर्कर परंतु आयकॉन कॅप्टन परत जातात ते पवेलियन मध्ये बॅक टू पवेलियन खूप म्हणजे खूप खतरनाक अशी गोलंदाजी चालू आहे या संघातर्फे जशी पार्थिव संघाने केली होती या पहिल्या मॅच मध्ये तशीच टाकत नेक्स्ट बॅट्समॅन येतो तो अमर बघूया अमर भाऊ आपल्या पेडगाव संघासाठी काय करतात 3 प्लेयर न काय करतात परतलेले आहेत खूप चांगली उत्कृष्ट अति उच्च दर्जाची गोलंदाजी चालू आहे बॉल आणि डॉट बॉल बिंदी गेंद खूप चांगली गोलंदाजी करतो तो आणि हा चालू पहिलं षटकार मग झाकून झुकून षटकार पहिलं षटकार आलेला अमर रावच्या बॅटमधून पहिलं षटकार या इनिंगचा लंबा 170 मीटरचा चौथी षटक घेऊन येतो रोशन भाऊचा परत चेंडू बघूया काय होतं परत चेंडूमध्ये आणि हा अंपायरचा इशारा वाईट बॉल दिशा होईल चेंडू पुढचा चेंडू टाकला चालण्याचा प्रयत्न परंतु जोरदार बॉलचा फक्त हवेची संपर्कातला बॉलची आणि हा टाकला पूर्ण गॅपमध्ये मारलेला परंतु फिल्डरच्या हातामध्ये गेलाय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात येते का एक धाव बघूया आणि हा डायरेक्ट हिट जळीसारखा डायरेक्ट हिट मारलेला धावून आला परत जावं लागेल ते गणेश भाऊला रनच्या स्वरूपात परत जावं लागेल ते मिस्टेक झाली होती परंतु जवळ मार्गाव परफेक्ट हिट मारला भाऊने डायरेक्ट हिट आता नेक्स्ट बॅट्समॅन आहे तो ऋषिकेश आऊट झालेला बल्लेबाज गणेश आता आला ऋषिकेश भाऊला षटकार मारा चौकार मारा सिंगल मारा डबल मारा फक्त मारा धावसंख्या खूप कमी आहे कारण याला संघ खूप खतरनाक अशी गोलंदाजी करतोय दारून प्लेयर बरोबर वेस्ट इंडिज सहभागी ऑस्ट्रेलिया चांगला बॉल मारलेला ऑफसाईडला बॉल जातो अंपायरचा इशारा आणि ओव्हर प्लेच्या माध्यमातून 3 धावा
जिथे 2 रन व्हायचे तिथे 3 रन मिळाले, मिस्टेक झाली होती. त्यामुळे बघू पुढचा चेंडू वाह काय यॉर्कर आहे. या खूप खतरनाक बॉल म्हणजे त्याला यॉर्कर मारतात. बॅटमॅनला काहीच समजत नाहीये. हा पण चांगला मारला परंतु तुझ्या तिथे पॉइंटवर ऑफसाईडला 1 रन 1 धाव. एका धावामध्ये संतुष्ट व्हायला लागेल ते केरळ संघाला. याला खूप चांगली अशी उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. भर उन्हात खेळतात क्रिकेट. हा क्रिकेट प्रेमीचा एक नाद आहे. एवढ्या उन्हात पण क्रिकेट खेळतात. 45 डिग्री सेल्सिअस खूप वेगळा नाद आहे क्रिकेटचा. उन्हाळ्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 35 धावा. त्यावेळेस 35 धावा. क्रिकेटचा नाद हा खूप वेगळा आहे. किती पण ऊन असो, किती पण पाणी असो, काही असो, क्रिकेट खेळणारा आता त्याच्यासोबत घेऊन येतो अजय हा गणापुरीचा आहे. नाव वाढवण्याचा आहे. शंभू ठेवलेला अजय भाऊ. वाडेगाव शेंदूर ठरणारे ओनर, शेंदूरचे ओनर अजय भाऊ इंगळे. 19 अंडर-19 चे खेळ पाहायला रुजणारे अजय इंगळे. बघूया पुढचा चेंडू अजय भाऊ ते पण ते बघूया आपल्या टीमसाठी काय करतात. पहिला चेंडू टाकला प्रयत्न परंतु आज धावला. दुसरा चेंडू टाकला त्याने माझा प्रयत्न अंतर दर्शनाच्या दिशा चेंडू लागला. हा पण बॉल चांगला टाकला. गुडलंडचा टाकलेला बॉल खूप चांगली आणि खूप अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी होते. आणि अशीच मारावं लागतील मोठमोठे फटका. जो लावायचा असेल टीमचा असतो तो मारा 4 नाही तो 6. वाढवायचा असेल टीमचा स्कोर तर मारावा लागतील 2 असिस्ट 4. हा पण चांगला टोळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डिंग बॉल बॅट बॉल. याच प्रकारे 500 धावा लावण्यात येतील प्रत्येक बॅट बॉलला. हा चांगला मारला परंतु पॉईंटच्या हातात आणि मनाच्या स्वरूपात जातात ते वापस. विशेषकडे प्रत्येक परत एक रनआउटच्या स्वरूपात जातो तो वापस. पहिले पण एक रनआउट झालेला. आता नवीन बॅट्समॅन येतोय तो रवी. बघूया रवी काय करतोय आपल्या सांगा बॅटिंग. बॅट बॉल ओव्हरची समाप्ती 5 ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 40 धावा. भाऊ बॉटल देना असणार तो भरून चांगली अशी गोलंदाजी होत आहे आणि खूप कमी रन खर्च केलेले आहेत. या संघाने फक्त 40 रन झालेले आहेत.
पेळगाव संघाचे यावेळी मध्ये भाऊ 3-4 तरी झापूक झुपूक मारावे लागतील ते पण यशवरची झटकी षटकार सोनूभाऊ येतात नवीन 6 षटक घेऊन सोनूभाऊ बघूया सोनूभाऊ कशी गोलंदाजी करतात कारण की आता 5 बॉलर 5 वर झाले त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे सोनूभाऊचा पहिला चेंडू आणि हा षटकार पहिला षटकार मारलेला भाऊजी पहिल्या गरज कार्यावरचा पहिल्या इनिंगचा शेवटचा वेळ आहे शेवटचे 5 बॉल आले आणखी 2-3 षटकार हाणावे लागतील जर तुमचा स्कोर वाढत नसेल असंच आणि हा दुसरा बॉल अतिशय दिशाहीन बॉल वाईट बॉल अंतराचे शेवट पहिल्या षटकारानंतर दिशाहीन चेंडू बघूया पुढचा बॉल आणि टाकत ठेवण्याचा प्रयत्न परंतु एक दिवस पूर्ण खूप चांगली रनिंग फिटविंड विकेट खूप चांगली फिटिंग होती उत्कृष्ट फिटर आहे मी त्याच्यासोबत भरपूर क्रिकेट खेळलेला खूप चांगला प्लेअर होता वर्कआउट बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर हार्दिक पाट्या हा बॉल केला वरती झाला डिक्लेअर घेतली 2 रन अंपायरचा इशारा डिक्लेअर झोन मध्ये गेला होता त्यामुळे फक्त 2 धावा मिळतील ग्राउंड पूर्ण नसल्यामुळे डिक्लेअर झोन केलेला आम्ही तिकडे जर बॉल गेला तर 2 धावा मिळतील डिक्लेअर पुढचा चेंडू सोडू होता आणि हे टाटा विकेट इनसाइड एजच्या माध्यमातून या सामन्यानंतर 10-15 मिनिटांवर मॅच ब्रेक होणार आहे त्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होणार कारण की आज आपल्याला भरपूर सामने खेळायचे कारण उद्या आपला रोमांचक आणि भावनेचा सर्वात इम्पॅक्ट उद्या चेअरगाव पण आहे तिथं षटकार चेअरगाव की नाटवला सीएसके कारण की त्यांना तिथं चेन्नईमध्ये तरी नाटवला भेटले कारण की सिंगल डबल खेळत होती म्हणून इथं उद्या बनवलेलं आहे आणि षटकार पहिल्याच बॉलमध्ये काय झालं भाऊनी 195 मीटरचा षटकार विराट भाऊनी खूप चांगला असा पहिल्या बॉलमध्ये टळवला तो लंबा षटकार आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 59 या 59 ला विन आहे गोवाला त्यामुळे तिला असं काम नाही कोणी टीमला माझ्या थोडी पास बनवायची कारण दोन्ही टीमकडे ट्युशन नव्हती
पहिल्याच बॉलमध्ये त्यांची आता बॉल आहे का नो बॉल फ्री हिट पहिला बॉल नो बॉल फ्री हिट आणि चौकार दुसरा चेंडू टाकतो तो सागर सागर बॉलर नेम शिवा टाकतो पहिला षटक टेनिस आणि हा टेनिस काय आली झेल सुटला आहे अतिशय गोल गप्पा झेल होता तरी पण सुटलाय हातात होता एकदम हातात चेंडू हाणायची पण गरज नव्हती तरी पण सुटलाय पहिल्याच बॉलमध्ये परत जात होते परंतु जीवनदान मिळालं बघूया इतक्यात किती महागात पडते आणि हा बॉल डॉट 500 आणि हा चांगला अंपायरच्या विषयावर निर्णय होतो बीएसएनएल चौकार महाराष्ट्र पोलीस सागर भाऊ सोळंके खूप खतरनाक अशी बॅटिंग करतात ते पहिल्या षटकामध्ये खूप चांगले असे 2 चौकार आलेले आहेत खूप चांगले असे खेळते तो महाराष्ट्र पोलीस सागर सोळंके चांगला टोला गॅपमध्ये जातो होता परंतु फिल्डिंग चांगली झाली नाही इथं पुढचा चेंडू चांगला मारलेला तो जातो बॉल शेखर बाई मारला गोल्डीगत षटकार सूरज चव्हाण एसटीवरची झटके पहिल्या षटके खूप महागडे होते 2 चौकार आणि 1 षटकार आले आणि धावसंख्या पण खूप कमी काढलेली आहे तुम्ही त्यामुळे असे रन्स खर्च केलेले नाही चालणार पहिल्या वेळेच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे ती डायरेक्ट उंची 18 रन 18 धावा एकावर 8 दुसरा बॉलर तो षटक घेऊन दुसरं प्रदीप प्रदीपचा पहिला चेंडू तोडण्याचा प्रयत्न ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट बिंदिके 500 झाले लावले आणि हा पण तोडण्याचा प्रयत्न परंतु खूप चांगली गोलंदाजी करतो प्रदीप 2 बॉल बॅट टाकले त्यांनी पहिल्या महागाड्या षटकाच्या नंतर चांगला कमबॅक हा पेडगाव संघाचा तिसरा बॉल टोलला ऑफसाईडला बॉल होता फिल्डिंग होता कोणाच्या मागे आणि बघूया किती धाव पूर्ण होतात ते 2 धावांमध्ये संतुष्ट राहावं लागेल मेवा संघाला खूप चांगली बॅटिंग पण करतो बॉलिंग पण केली मेवा संघ आणि हा टोलण्याचा प्रयत्न परंतु धावच्या स्वरूपाने भेटी 1 धाव किपर काही मिस्टेक झाली आणि 1 धाव शिल्लकची वेळ एक्स्ट्रा मोजल्यावरती 1 धाव आता बॅटिंग येतो गणेश लेफ्ट हँड बल्लेबाज गणेश खिसगेल मारले आणि अंपायर इशारा वाईड बॉल प्लस 2 धावा ओव्हर झाल्यानंतर व्ह्यू घ्यायचंय ओके
रिव्ह्यू खेळण्यासाठी अंपायरची बोलावं लागेल पहिले आणि एकच रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू हा चांगला दोन फिल्डरच्या मधामध्ये जातो फिल्डर येतो BSNL चौकार. खूप चांगली अशी बॅटिंग करतो तो वाडा संघ. सराफतीनंतर धावसंख्या पोहोचली होती उज्ज्वल 28 धावा. खूप जास्त खर्च करायचं खेळू शकतात मला पहिल्या शिकत पण पुन्हा गेले. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल जर जिंकायचं असेल तर कारण की खूप धावा कमी काढला तर तुम्ही बॅटिंग करताना चेंडूत 31 धावा तुम्ही काढशील का धावा. 24 चेंडूमध्ये 31 धावांची गरज वाडा संघाला. महाराष्ट्र पोलीस भाऊ ड्युटी सोडून खेळायला आलेलं हे क्रिकेटचं प्रेम आहे. भर उन्हात 45 डिग्री सेल्सिअस मध्ये क्रिकेट खेळत आहेत हे क्रिकेट प्रेमींना समजणार. 40 डिग्री बाहेर ठेवू शकता तुम्ही. ज्यावर नवीन आहे तो विलास दोन्ही पहिल्यांदा षटकार मारला होता आल्याला बघूया आता ते सगळ्यासाठी गोलंदाजी कशी करतात आणि पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकलेला आहे तो गोष्ट बॉल खूप चांगला बॉल डॉट बॉल महाराष्ट्र पोलीस प्लेयरच्या बाजूला. आणि दुसरा चेंडू वाईट बॉल 1 बाउन्स वाईट प्लेस 1 बाउन्स आणि हा परत पळवण्याचा प्रयत्न मागच्या साईडला परंतु अंपायरचा इशारा होतो तो वाईटवर. हा शॉट हवा शॉट आणि अप्रतिम फिल्डिंग थोडीशी आणि थोडासा बॉल फेकला आणि थोडासा बॉलरच्या हाती आणि हाताचा वॉर्मअप करताना बॉलर दिसून येत आहेत आपल्याला. आणि यांचे डोळे थोडे बॉलावर राहत नाही त्याचा कारण शेवटी बॉल नंतर खाली पळण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा. अप्रतिम बॉलिंग वय झालं रस्सी चली पर बलने गया आणि परत बॉल डबल थोडा शॉट आणि चौकार. काकाची चांगली बॉलिंग पण फिल्डिंग त्यांना साथ देत नाही. महाराष्ट्र पोलीस मध्ये आताच कळलं आम्हाला काका हे महाराष्ट्र पोलीस मध्ये आहे. बॅटिंग वाले सॉरी बॅटिंग वाले महाराष्ट्र पोलीस आहेत. आणि हा साधारण फिल्डर तर बॉला मागे आणि किपरच्या हाती थांबून ओव्हर झालेली आहे. एकच रन एक डाव पूर्ण. महाराष्ट्र पोलीस फावला शॉट मारली होती या ओव्हरमध्ये एका फावला शॉट मध्ये त्यांना प्राप्ती झाली यशाची 4 रन मिळाले फावला शॉट मध्ये. आणि जिथं बॉलचं म्हणलं तर या बॉलमध्ये 10 फिल्डर होते 10 फिल्डरच्या बॉलच्या मागे आणि पुढचा बॉल घेऊन येत येतो. प्रदीप भाऊची दुसरे षटक. प्रदीप नारायण कबड्डी सोडून क्रिकेट खेळायला आहेत का दोघे इथं सुपर रेट टाकतात की सुपर ओव्हर टाकतात की हॅट्रिक घेतात. चेंडू प्रदीप होता आणि या महाराष्ट्र पोलीसने मारलं जातो फिल्डरकडे आणि फिल्डरच्या खाली 2 धावाचा प्रयत्न आणि
2 धावाची प्राप्ती. महाराष्ट्र पोलीस दल पहिलं पासून आलेलं आणि आतापर्यंत खेळत आहेत. सागरभाऊ सोळंके खूप अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग करतायत. पहिल्या बॉल पासून खेळतात ते. पहिल्या बॉल पासून खेळतात, फिनिश करून जातील आणि अतिशय उत्कृष्ट अशी आकांक्षी कॅच भाऊ रोहित शर्मा. रोहित शर्मा भाऊ लीडर नंबर 45. काय कॅच पकडले भाऊनी, खूप खतरनाक तुमची कॅप उचलून घालून खूप चांगली कॅच पकडले. महाराष्ट्र पोलीस बहुत जातात मध्ये. हे त्यांना समजलं पाहिजे कॅच पकडली की मॅच पकडली. आपण खूप चांगली कॅच पकडली त्यांनी. अशा त्याच्यावर काही फिटिंग करायला लागेल. मॅच जिंकायची असेल तर, कारण तुम्ही खूप धावा कमी काढलेल्या आहेत बॅटिंग करताना आणि बॉलिंग करताना खूप जास्त धावा खर्च केले आहेत. नंतरचा होणारा सामना वीर महाराणा वर्सेस पारस. बिग बॅटल, बिग खतरनाक सामना. एकीकडे खेळ असतो, एकीकडे काय नाही. तीचा बॉल वाईड बॉल. अंपायर दर्शवा दिशा ही चेंडू. एक धावत संतुष्ट व्हावं लागेल याला संघाला. स्टंप पडलाय. हवा खूप जास्त आहे त्यामुळे खूप प्रॉब्लेम होता स्टंपला. मग आता चक्रीवादळ आलं होतं त्यामुळे सामना थांबावा लागला आम्हाला. जो खूप चांगली चांगला शॉट जातो फेटाळच्या हाताला. 45 नंबर 45 रोहित शर्मा खूप चांगला खेळत होता. त्याची कॅप जरी बाहेर पडत असली तरी फिल्डिंग खूप चांगली आहे. विनायक गौतम खूप चांगली फिल्डिंग करतायत. आज खूप जास्त हवा आहे त्यामुळे स्टंप बाहेर पडतात. मग चक्रीवादळ आलं होतं त्यामुळे आम्हाला सामना थांबावा लागला. काही कारणामुळे, तांत्रिक कारणामुळे हा चांगला बॉल टाकलाय आणि मिळतो एक धाव. आणि ओळखच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वाईड बॉल आला. अंपायरचा चेहरा दिशाहीन चेंडू, वाईड बॉल प्लस 1 रन. आता लेफ्ट हँड बल्लेबाज ख्रिस गेल युनिवर्स क्रॉस आणि हा चांगला केलेला बॉल गेला वर. ही काही बनवा कॅच आणि हे मिस कॅच. नंबर 45 आकाश भाऊ एवढे चांगले कॅच पकडून जर असे कॅच मिस होतील तर त्यांना कसं वाटणार. आपला संघ खूप खराब कामगिरी करत आहे. बॉलिंग करतात. पहिल्या षटकार मारण्याचा त्यांनी बॅटिंगला आलेला. आता 12 बॉलमध्ये 13 धावांची गरज. खूप चांगलं आणि उत्कृष्ट षटक टाकावं लागलं. काय झालं आता. दोन एकाला एक असेल ना. 4 बॉलर यूज आहे ना. 4 बॉलर यूज आहे. 4 बॉलर हो 4 बॉलर यूज आहेत ना. 5 आहे का. काही तांत्रिक कारणामुळे मॅच थांबवण्यात आला होता. विनायक भाऊची कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि आता बॉलिंगला आलाय तो आकाश भाऊ. बॉलरचं नाव ऋषिकेश गोपाल. झालेला फटाके बँक झाला. गोपाल बॉल बॅटिंग वाढल्या. अकोला सॉरी बॉल टाकला परंतु येत आहे की एक धाव. पाहुणे टपे घेऊन आलेले आहेत. थोडासा पलीकडे होतो. किती रन पाहिजे. 11 बॉलमध्ये 12 धावांची गरज.
ना मला लेफ्टी असलं समोर येत जाणं मला आणि हा चांगला टोला फिल्डर गॅप मध्ये होतो तो आकाश होता तो आकाशने खूप चांगली कॅच पकडलेली आहे आणि ही 2 धावाची प्राप्ती प्रदीप भाऊ पण खूप चांगले फिल्डर आहे अशी फिल्डिंग करायला लागेल जिंकायची तर कारण की धावा खूप कमी आहेत आणि चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न परंतु अंपायरचा शेवट होती चेंडू वाईट बॉल लिव्ह वाईट बॉलसाठी लिव्ह घेतलेला थर्ड अंपायर प्रीत शेख दीपक इंगळे थर्ड अंपायर मुकिंदभाऊ काळे यांचे आगमन झालेले वानखेडे स्टेडियम वडोदरावरती 30-40,000 पब्लिक खचाखच भरलेले पाय ठेवायला पण जागा नाही आहे स्टेडियमवरती बिजलीवर तुफानचे ओनर बिजलीवर तुफान दाखवत शैतान वाडेगावची टीम यांचे ओनर मुकिंदभाऊ काळे त्यांच्या टीमचं नाव पण खूप खतरनाक आहे बिजलीवर तुफान दाखवत शैतान उद्या आपल्या इथं शेवटचा दिवस असणारा फायनल रोमांचक सामने होतील रोमांचक टीम येतील खतरनाक प्लेयर येतील खूप चांगल्या अशा पद्धतीचे आयोजन केलेल्या टुर्नामेंटचे युट्यूब लाईव्ह आकाश भाऊ पाणी पाहिजे तुम्हाला व्हाईट बॉल हा व्हाईट बॉल होता व्हाईट बॉलच राहणार अंपायर डिसिजन इज व्हेरी गुड लास्ट प्लेअर संघ आता तुम्हाला गिव्ह पण मिळणार नाही आता तुम्हाला तुमचं मॅच जिंकावी लागेल तर स्वतः मेहनत करावी लागेल आणि बॉल टाकला टोलवण्याचा प्रयत्न परंतु जाता बॉलरच्या हातात चांगली फ्रेंड होईल खूप चांगला असा काटोरा करतात तो पोरगाव संघ जिंकण्यासाठी आणि न्याय संघ पण खूप चांगली अशी बॉलिंग करतो पुढचा बॉल टाकला टोलवण्याचा प्रयत्न फिल्डरच्या हातात होतो बघूया फिल्डर समोरचा मिस फील्ड जिथे मिस फील्ड होती राहिली तिथे झाले भाऊ 4-5 दिवसांनी खूप महागात पडणारी मिस फील्ड महागात म्हणजे की तुम्हाला हारची मी पण दाखवू शकते आता फक्त 7 बॉलमध्ये 4 धावांची गरज या मिसफील्ड मध्ये खूप महाग पडणार आहे मिसफील्ड पुढचा चेंडू या षटकाचा लास्ट बॉल आणि असा वाटलेला प्रयत्न खूप चांगला बॉल 150 स्पीडने टाकलाय त्यांनी आता 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज मुकिंदभाऊ काळे बिजली तुफान दाखवत शेतांचे ओनर दाखवत शेतान वाडेगाव इथं आगमन झालेलं भाऊचं या मॅचचं नेतृत्व भाऊच्या हातातूनच अवॉर्ड देण्यात जाईल मुकिंदभाऊ काळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे कारण आम्हाला याच्यानंतर खूप सारे सामने खेळायचे कारण आमचा उद्या शेवटचा दिवस आहे फायनल खूप चांगला उद्या उत्कृष्ट असे सामने होतील इथं आणि उद्या बसायला काय उद्या राहायला पण जागा नसणार जास्त टाइम जर घेसाल तर 5 रनांची पेनल्टी लागणार समोरची टीम तशीच होईल थांब रे ए सुद्धा थांब उलटून जाऊ दे पण थांब
6 बॉलमध्ये 4 धावाची गरज. बघूया बॉलिंगला येतो सुमित. मी याची कॉमेंट्री करतो. बघूया चेंडू सगळं फिल्डर समोर लावलेले आहेत आणि हा दिशाहीन चेंडू. अंपायरचा इशारा येतो तो वाईट बॉल. अंपायरचा इशारा वाईट बॉल 1 बॉल. आता 6 धावांमध्ये 6 बॉलमध्ये 3 धावाची गरज. यावाची टीम खूप चांगली बॉलिंग केली त्यांनी. बॅटिंग पण खूप चांगली होतं आणि हा माझ्या बॉलिंग फिनिशर शॉट छक्का नंबर 7 येऊन जोडले. आता लंच ब्रेक झालेला आहे. याच्यानंतर सामने ब्रेकच्या बाद होतील. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅचची अनाउन्समेंट होणार. त्यांनी इथं येऊन अवॉर्ड घेऊन जा. मॅन ऑफ द मॅचचा मुकीम बाबा काळे यांच्या हस्ते होणार. ते या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सुमित व्याळाचे. लवकर येऊन आपले मॅन ऑफ द मॅच घेऊन जाऊ. मुकीम बाबू काळे त्यांना मॅन ऑफ द मॅच द्या. इथंच थांबा. पेडगाव संघाचा एक प्लेअर कमेंट्री बॉक्स मध्ये. पेडगाव संघाचा एक प्लेअर या ठिकाणी कमेंट्री बॉक्स मध्ये येईल. व्याळा संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरतो तो कोण. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील तेव्हा छोटूभाऊ गिरे आणि आहे कोण व्याळा संघाचा मॅन ऑफ द मॅच. आणि या ठिकाणी लंच ब्रेक झालेला आहे. कॅमेरामॅन ऑन द फोकस फॉर रेस्टॉरंट मॅन ऑफ द मॅच. आणि या ठिकाणी दोन्ही